चुस्ती फुर्ती तंदुरुस्ती का फल. सर्दी, खोकला, कफ, निमोनिया, उलटी, टायफॉइड, अजीर्ण, पोट खराब होणे, पोटातील बद्धकोष्ठता, मुरड, कडकी, लठ्ठपणा कमी करणे. कावीळ ह्या सर्व आजारामध्ये लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये खडीसाखर किंवा काळं मीठ वापरू शकता. काविळीमध्ये लिंबू हे त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकून पहाटे चोखावे. मुरड कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम पाण्यात करून त्यासोबत सौंधव, मीठ, खडीसाखर करून टाकून प्यावे. बद्धकोष्ठता, कडकी, लिंबाच्या रसामध्ये हळद टाकून वाफेवर ठेवून घ्यावे. खाल्ल्याने अंगास लागते. लिंबाचा रसात मिरपूड टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी दूर होतात. लहान मुलांना दूध पचत नसल्यास अर्धा ते 1 चमचा लिंबाचा रस पाजावा. वयोमानानुसार. साखर व लिंबाचा रस डोक्यास डोक्यास घासल्यावर ओवा जातात. बहरी, कुरूप नष्ट करण्यासाठी लिंबाचा काप त्यावर रात्री बांधावा. त्याआधी जिथं काटा किंवा दसकट मोडले आहे ते सुईने टोचरावे आणि त्यावर लिंबू बांधावे. पट्टीच्या साहाय्याने रात्री. असे 2-3 दिवस केल्यानंतर दसकट किंवा काटा आपोआप वर येतात. त्यावर हळद देखील टाकावी लिंबावर थोडीशी. अर्धांगवायू, डायबिटीस यामध्ये देखील लिंबू पाणी खूप उपयोगी ठरते. ॲनिमिया, रक्ताची कमतरता म्हणजेच चक्कर येणे दूर करणे. कॅन्सरपासूनही बचाव होतो. मळमळ, छातीत जळजळ होणे. तज्ज्ञांच्या मते यकृतासाठी लिंबू हे टॉनिकचे काम करते. हृदयासाठी, उच्च रक्तदाबासाठी रामबाण आहे लिंबू. पोटॅशियम भरपूर असल्याने उच्च रक्तदाबात, मळमळ आणि भीती तसेच मानसिक ताणही दूर होतो. गळ्याचा संसर्ग दूर करण्यासाठी गळ्यासंबंधी समस्या, टॉन्सिल समस्या असतील तर लिंबामुळे खूप फायदा होतो. 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धे लिंबू पिळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. ह्यामध्ये हमखास फायदा होईल. काही लोकांचा असा गैरसमज आहे की लिंबू खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो. पण वस्तुस्थिती ही आहे की सर्दी खोकल्यात लिंबासारखे रामबाण औषध नाही. खूप सर्दी झाली असल्यास 2 लिंबाचा रस उकळून कोमट केलेल्या पाण्यामध्ये घालावा. नंतर मध घालून गोड करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी रोग्यास द्यावे. औषध हे पिऊन लगेच झोपावे. वाऱ्यात फिरू नये. कोमट प्यावे. औषध हे त्वचा सुरकुत्या, उन्हापासून संरक्षण, रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी लिंबू पाणी उपयुक्त आहे. त्वचेची हानी देखील टाळते. नायटेमध्ये लिंबू, कापूर, खोबरेल तेल लावल्यास नायटा दूर होतो. त्वचेचे काळे डाग लिंबू सोडा लावल्यास दूर होतात. चेहऱ्यावरील लिंबू आणि मध लावल्याने चेहरा गोरा आणि सुंदर होतो. सर्व प्रकारच्या त्वचेमध्ये सुद्धा ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी याचा वापर टाळावा. त्रास जाणवल्यास प्रकृतीनुसार लिंबाची ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी लिंबू टाळावे. लिंबू पाणी 1 चमचा लिंबूच्या रसामध्ये 1 चमचा साखर, चिमूटभर सौंधव मीठ किंवा काळं मीठ अशा पद्धतीने लिंबू सरबत करून पिल्यास ह्याचा सलाईनचे काम देखील करते. लिंबू आपल्या घरातील सेवक आहे तसाच समाजासाठी हुशार वैद्य आहे आणि देशासाठी मोठा वैज्ञानिक आहे. चुस्ती फुर्ती तंदुरुस्ती के फल है नींबू. तुम्हाला माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा.
जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आपण पुढीलही हा भाग घेऊन येणार आहोत, तरी तो देखील तुम्ही नक्की पहा आणि त्याला देखील प्रेम द्या. धन्यवाद.